आयोनिक इक्विलिब्रियम पार्ट 1 याच्यामध्ये आपण ऑटो प्रोटोलिसिस ऑफ वॉटर नंतर पीएच कॅल्क्युलेशनचे 6 कंडिशन्स एवढे बघणार आहे. त्यानंतर येतं बफर सोल्युशन नंतर येतं इंडिकेटर थेअरी वगैरे आणि मग शेवटी स्प्रँगली सोल्युबल सॉल्ट ते पुढच्या पार्टमध्ये. आता सर्वात पहिल्यांदा ऑटो प्रोटोलिसिस ऑफ वॉटर त्याच्यामध्ये KW म्हणजे आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर इज इक्वल टू K इक्विलिब्रियम इंटू मोलॅरिटी ऑफ वॉटर म्हणजे 55.5 मोलार ॲट 25 डिग्री सेल्सिअस आणि आयोनिक प्रोडक्ट आहे म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ इंटू OH-. नंतर एक फॉर्म्युला PH प्लस POH इज इक्वल टू PKW. जेव्हा न्यूट्रल कंडिशन असते तेव्हा कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ इज इक्वल टू OH- आणि मग KW ची व्हॅल्यू इथून H+² आणि OH- आणि न्यूट्रल कंडिशनला मग PH इज इक्वल टू POH फ्रॉम दिस PKW/2 येते आणि ॲट 25 डिग्री सेल्सिअस PKW इज 14 त्यामुळे पीएच न्यूट्रल पीएच 7 येते आणि 90 डिग्री सेल्सिअसला PKW जे आहे ते 12 येते म्हणून न्यूट्रल पीएच 6 येते. मग नंतर पुढे अल्फा इज डिसोसिएशन कॉन्स्टंट. जितके आयन्स तुटले आपण जितके होते म्हणजे H+ आपण कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2O हे 25 डिग्री सेल्सिअसला 1.8 इंटू 10⁻⁻9 येत आहे आणि तेच 90 डिग्री सेल्सिअसला 1.8 इंटू 10⁻⁷ येत आहे. हे पर्सेंटेज नाही आहे, हे रिअल व्हॅल्यू आहे. नंतर आता पीएच कॅल्क्युलेशन बघू. पीएच कॅल्क्युलेशन मध्ये 6 केसेस आहेत. पहिलं केस स्ट्रॉंग बेस आणि स्ट्रॉंग ऍसिड जर दिलं आणि त्यांचं कॉन्सन्ट्रेशन भरपूर आहे तर आपण सिंपल मोल कन्सेप्ट लावायचं, कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ काढायचं, OH- काढायचं आणि त्यावरनं PH POH काढायचं. नंतर पीएच ऑफ व्हेरी डायल्यूट स्ट्रॉंग ऍसिड और स्ट्रॉंग बेस. व्हेरी डायल्यूट ऍसिडचं कंडिशन बघू आपण. इफ H+ ऑफ ऍसिड इज इन बिटवीन 10⁻⁻6 टू 10⁻⁻9 मोलर देन वॉटरचं 10⁻⁻ म्हणजे 25 डिग्री सेल्सिअसला वॉटरचं H+ 10⁻⁻7 असतंय. म्हणून ह्यांना कन्सिडर करायला लागतं H+ वॉटरच्या. आणि जर ऍसिडचं H+ 10⁻⁻6 पेक्षा मोठं असेल तर आपल्याला वॉटरचं कन्सिडर करायचं नाही आणि जर H+ ऍसिडचं 10⁻9 पेक्षा खाली आहे तर मग वॉटरचं पीएचच आन्सर येते. पुढचं केस आहे मोनो म्हणजे वीक ऍसिड आणि वीक बेसचं बघू. वीक ऍसिड आणि वीक बेस मध्ये पहिल्यांदा मोनोप्रोटिक वीक ऍसिड आणि मोनोहायड्रॉक्सी वीक बेस. ह्यांचं रिएक्शन HA गिव्ज H+ प्लस A मायनस, BOH गिव्ज P प्लस OH-. तर इनिशियल कॉन्सन्ट्रेशन C घेतलं तर इक्विलिब्रियमच्या टायमिंगला C मायनस C अल्फा म्हणजे C1 मायनस अल्फा हे येणार आणि H+ C अल्फा A मायनस C अल्फा. हे जे C अल्फा तुटले तर हे C अल्फा सेम C मायनस C अल्फा. हे टाइम इक्विलिब्रियमच्या वेळेसची गोष्ट आहे. मग आता Ka जर असेल, Ka म्हणजे काय, आयोनायझेशन कॉन्स्टंट, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट फॉर वीक ऍसिड आहे. मग ह्यांच्या दोघांचं मल्टिप्लिकेशन C² α² अपॉन C1 मायनस अल्फा मध्ये C कट झालं. Ka इज इक्वल टू C α² अपॉन 1 मायनस अल्फा विच इज अप्रॉक्सिमेटली C α² बाय ऑस्टवॉल्ड डायल्युशन लॉ. आणि केबीचं सेम C α² अपॉन 1 मायनस अल्फा अप्रॉक्सिमेटली C α². मग ह्या इथल्या फॉर्म्युल्याने आपण अल्फाची व्हॅल्यू काढली. अल्फा इज इक्वल टू √K/C आणि इकडं अल्फा इज इक्वल टू √KB/C. आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ वीक ऍसिड मध्ये काढलं तर C अल्फा येते इथं वरती C अल्फा. मग हे अल्फाचे हे फॉर्म्युला आहे. मग ह्याला मल्टिप्लाय केलं की √K/C येते. आणि तेच मोनोहायड्रॉक्सी बेसमध्ये OH- कॉन्सन्ट्रेशन C अल्फा √KB/C. नंतर पीएच ऑफ वीक ऍसिड काढलं तर PH इज इक्वल टू हाफ PKA मायनस लॉग C. आणि POH वीक बेसचं काढलं तर हाफ PKB मायनस लॉग C. आणि जर आपल्याला ऍसिडिक स्ट्रेंथचं रेशो विचारलं तर H+ कॉन्सन्ट्रेशन रेशो मग H+ काय होतं √K इंटू C. मग ह्याचं आता घेतलं रेशो √K1C1 अपॉन √K2C2. बेसिक स्ट्रेंथचं पण सेम कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH- मग √KB1C1 अपॉन KB2C2. आता हे झालं मोनो वीक ऍसिड होतं ते पण मोनोप्रोटिक आणि मोनोहायड्रॉक्सी होतं. आता वीक पॉलिप्रोटिक ऍसिड बघू. ते बेस बघण्याची गरज नाही. पॉलिहायड्रॉक्सी
जर के नेट विचारले तर प्रत्येक स्टेपचं K1 K2 K3 ला मल्टिप्लाय करायचं, कारण ऍडिशन करतोय आपण केमिकल इक्विलिब्रियम पासून फॉर्म्युलाला. नंतर कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ जर विचारले तर पहिलं K1 लाच कन्सिडर करायचं √K1C, आणि अल्फा जर विचारले पहिल्यालाच कन्सिडर करायचं √K1/C. नंतर जर कॉन्सन्ट्रेशन ऑफ लास्ट आयन विचारले तर म्हणजे कसं H3PO3 मध्ये लास्ट आयन कोणतं आहे, PO4 3-. मग ते कॉन्सन्ट्रेशन ऑफ लास्ट आयन विचारलं तर लास्ट स्टेपचं K इक्विलिब्रियम जे असेल तेच आन्सर येत आहे. 5वी कंडिशन केस, कॉमन आयन इफेक्ट जर लागला तर कॉमन आयनचं कन्सन्ट्रेशन आहे सेम टू सेम सगळं घ्यायचं, Kaचा अगोदर फॉर्म्युला लिहायचा ह्याच्या रिएक्शन पासून, आणि नंतर कॉन्सन्ट्रेशन ऑफ कॉमन आयन जे आहे ते स्ट्रॉंग पार्ट वाल्याकडनं तिथं पुट करायचं, संपला विषय. मग नंतर 6 केस, मिक्सचर ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस. जर पहिल्यांदा आपण सुरुवातीला स्ट्रॉंग ऍसिड ऍड केलं किंवा स्ट्रॉंग बेस आणि स्ट्रॉंग बेसच ऍड केलं तर N मिक्स इज इक्वल टू आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे N1V1/N2V2 प्लस N2V2/V1+V2, आणि ह्यांचं H+ आणि OH- व्हॅन्ट ऑफ फॅक्टर 1 असल्यामुळे मोलॅरिटी नॉर्मॅलिटी दोन्ही सेमच येते, काय एवढा प्रॉब्लेम नाही. मग N मिक्स जे आहे ते कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ निघते जर स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग ऍसिडला ऍड केलं. स्ट्रॉंग बेस असेल तर N मिक्स जे आहे ते OH- कॉन्सन्ट्रेशन निघते, इकडनं pH काढायचं, इकडनं POH काढायचं, आणि जर इकडं pH विचारले असेल तर 14- POH किंवा pKw- POH करायचं. मग नंतर पुढे स्ट्रॉंग ऍसिड, आणि जर स्ट्रॉंग बेसला आपण एका मिक्सचरमध्ये केलं तर शुअरली न्यूट्रलायझेशन रिॲक्शन होणार आहे. N मिक्स जे असणार आहे नॉर्मॅलिटी NaVA - NbVB/VA+VB. मग आता ह्याच्यामध्ये समजा NaVA आणि NbVB हे दोन्ही काय आहेत, मोल्स किंवा मिलीमोल्स आहेत हे दोन्ही. मग ह्यांच्या दोघांचे जर मोल्स सेम असले NaVA इज इक्वल टू NbVB तर न्यूट्रल होणार आहे पूर्ण. N मिक्स जे असणार ते 0 होणार आहे, न्यूट्रल होणार आहे, pH इज इक्वल टू POH इज इक्वल टू pKw/2 येत आहे. पुढं जर मिलीमोल्स किंवा मोल्स ऑफ ऍसिड आर ग्रेटर दॅन बेस म्हणजे NaVA ग्रेटर दॅन NbVB तर शुअरली ऍसिडिक सोल्युशन होणार आहे. मग N मिक्स जे येते ते H+ आयन येते, आणि मग तिकडनं pH काढायचं. आणि तेच जर मग NbVB म्हणजे ग्रेटर दॅन NaVA म्हणजेच मोल्स ऑफ बेस आर मोर दॅन ऍसिड, देन आपलं बेसिक होणार आहे. मग N मिक्स जे असणार ते OH- त्याच्या तिकडनं POH काढायचं.